नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडीला. कांदा अनुदानाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. आता 31 डिसेंबरऐवजी 28 फेब्रुवारीपर्यंत अनुदानाची मुदत वाढवण्यात आली आहे. अहमदनगरच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जागेचा तिढा सुटला नसल्याचं स्पष्ट केलं. अजून 2 ते 3 जागांवर अद्याप चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय. अहमदनगर आणि औरंगाबाद जागा अदलीबदली करणार यावर अद्याप चर्चा झाली नसल्याचं विखे पाटील म्हणाले. अकोल्यातल्या सिंधी कॅम्पच्या पक्की खोलीतल्या जुगलूश किशोर केसवानी यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. आगीमध्ये घरात ठेवलेलं किराणा दुकानाचं सामान जळून खाक झालंय. हजारो रुपयांचं नुकसान झालं. सांगलीत एका उघड्या गटारीमध्ये गाय पडल्याची घटना घडली आहे. अॅनिमल राहत प्राणी मित्र संघटनेकडून नंतर रेस्क्यू ऑपरेशन करत क्रेनच्या सहाय्याने तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर गायीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतींनी 39 कोटींचा घोटाळा केल्याचा भाजप सदस्यांना आरोप केलाय. समाज कल्याण सभापती शीला निखाते यांनी ठराव न घेता दलित वस्ती विकास कामांचा 39 कोटींच्या निधीच्या कामाचा कार्यारंभ आदेश गुत्तेदारांना दिले. त्या कामाचे पैसे देखील वर्ग केल्याचं भाजपचे सदस्य चंद्रसेन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. जालना बस स्थानकाशेजारी असलेल्या बबलू चौधरी यांच्या सॉमिलला मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. 3 बंब आणि खासगी टँकरच्या माध्यमातून 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. संरक्षण खात्यात आत जाऊन कागदपत्र चोरणारा चोर किती मोठा असला पाहिजे यावरून लक्षात येतं तो बाहेरच्या देशातला की आपल्या देशातील, असा सवाल विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केलाय. आमच्यावर जे दिवस आले ते तुझ्या वाट्याला येऊ नये, त्यासाठी शिक्षण घेऊन मोठी हो असा कानमंत्र दिलेल्या वडिलांचा ऐन परीक्षेच्या तोंडावर मृत्यू झाला. तरीही मनोधैर्य खचू न देता 10वीतल्या भंडाऱ्यातल्या प्रणाली खेमराज मेश्रामनं पेपर दिला. एसटी चालक म्हणून काम करणाऱ्या प्रणालीच्या वडिलांचा ऐन परीक्षेच्या तोंडावर निधन झालं, पण मनावर दगड ठेवून तिनं पेपर दिला. हिंगोलीमध्ये बळसोंड भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तत्काळ सुरू करावी आणि पोलीस चौकी सुरू करावी या मागणीसाठी मराठा शिवसैनिक सेना यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. प्रशासनाकडून मागण्या मान्य केल्याचं आणि 8 दिवसात पाणी पुरवठा करण्याचं संबंधित प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले. परंतु मराठा शिवसैनिक संघटनेकडून येत्या 15 दिवसात जर पाणी प्रश्न सोडवला गेला नाही तर ग्रामपंचायत कार्यालय बळसोंड इमारतीला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्यापोटी 20% रक्कम बँक अधिकाऱ्यांनी घेतली आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मानवत इथल्या स्टेट बँकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं, परंतु बँकेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यानं शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील SBI लाईफ इन्शुरन्सच्या शाखेतच आता भजन आंदोलनाला सुरुवात केली. लातूरमध्ये शिवजयंतीसाठी जमा झालेली वर्गणी शहीदांच्या कुटुंबियांसाठी देऊन साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शहीदांच्या कुटुंबियांसाठी 11,11,000ची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीनं जानेवारी महिन्यात देशातील 4,237 शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण राबवण्यात आले. यामध्ये इंदापूर नगर परिषदेनं 3,752 गुण मिळवत देशात 10वं स्थान तर राज्यामध्ये 8वा क्रमांक पटकावलाय. नागरिकांसाठी नगर परिषदेनं गुणगौरव सोहळ्याचं आयोजन केलं होतं. स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये विटा शहराचा प्रथम क्रमांक आला. या यशाचा विटा नगरपालिका आणि विटेकर नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं. हत्ती, उंट आणि घोड्यांची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. द्रुतगती महामार्गावरील अमृतांजन ब्रिजपासून 500 मीटर पुढे पुणे लेनला सैल झालेल्या दरडीचं दगड काढण्याचं काम 12 मार्च ते 20 मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. या कामासाठी एक्सप्रेसवेवर 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी तसंच मुंबईकडे जाणारी वाहनं पूर्णपणे थांबवण्यात येणार आहेत. पेट्रोल पंपांवरील डिझेल चोरणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात सांगली पोलिसांना यश आलंय. 4घांना अटक करत 1 ट्रक आणि साहित्य जप्त करण्यात आलं. या टोळीकडून 11 डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीला आले असून यामागे आंतरराज्य टोळी असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. नांदेडमधील मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या 2 गटाच्या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेले आहेत. शिरूर देबड या गावामध्ये ही घटना घडली आहे. धनगर समाजाचं दैवत काळूमामा महाराज यांची पालखी गावात आली होती. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू असताना क्षुल्लक कारणावरून 2 जणांमध्ये वाद झाला.
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातल्या निळापूर इथल्या वासुदेव ठाकरे या शेतकऱ्याच्या घराकडे जाणारा बंद केलेला रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी वासुदेव ठाकरे या शेतकऱ्यानं कुटुंबासह आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। प्रशासनानं दाद न दिल्यानं वणी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 3 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे होत आहेत। गुरुवारी मंचर आणि शिरूरला सभा झाल्या। या सभांमध्ये अजित पवार खूपच आक्रमक पाहायला मिळाले। मोठ्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी जाणाऱ्या एका व्यक्तीला 12.5 लाखांचं अकोल्यातील रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही मोठी रक्कम नेमकी कुठे आणि कशासाठी नेली जात होती याची चौकशी पोलीस करतात। अकोला शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाला एका व्यक्तीनं रेल्वे स्टेशन परिसरातून काही रक्कम घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय। गोंदिया जिल्ह्यात काल सकाळी महिलांनी अवैध देशी दारूसह नॅनो कारनं त्याची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केले। दारूबंदी समितीच्या महिलांनी ही कामगिरी केल्यादरम्यान पोलिसांनी घटनेची तत्परता दाखवत आरोपीवर गुन्हा दाखल केलाय। काल जागतिक महिला दिनाच्या दिवशी सोलापूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये महिला भाविकांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मंदिर समिती सुरक्षा रक्षकांनी ही मारहाण केली आहे। सोलापुरातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं स्टेट बँकेवर हलगीनाद मोर्चा काढण्यात आला। लाखोंच्या संख्येनं शांततेमध्ये मूकमोर्चा काढलेल्या मराठा समाजातील तरुणांना सरकारकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळालेलं नाही आहे, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये विरूर या दुर्गम गावात महिला दिनाचं औचित्य साधून नागपूरच्या किरणांनी फाउंडेशन तर्फे विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कबड्डी, खो खो या स्पर्धांसोबत गावातील महिलांचा सत्कारही करण्यात आला। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून धुळे नगरपालिकेच्या उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी त्याचबरोबर काही नगरसेवक महिलांनी बंडाचं निशाण फडकावलंय। महानगरपालिकेच्या कारभारात आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप करत या 4 नगरसेविका आणि उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी कठोर भूमिका घेतली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेचा काल निकाल जाहीर झाला। या परीक्षेमध्ये धुळ्यातील अश्विनी हिरेनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। महिला प्रवर्गाच्या खुल्या गटातून अश्विनी यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, त्यामुळे तिचं सर्व स्तरातून मोठं कौतुक होत आहे। बीडमध्ये महात्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून शहरातील निराधार महिलांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना शिलाई मशीन, ब्युटी पार्लरच्या किटचं वाटप करण्यात आलं। नंदुरबारमध्ये काल महिला दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी महिलांनी विविध वेशभूषा करत जंगी मिरवणूक काढली। या मिरवणुकीमध्ये बेटी बचावसह विविध विषयांवर प्रबोधन करणारे देखावे सादर करण्यात आले होते। संगमनेरमध्ये काल वेगळ्या पद्धतीनं महिला दिन साजरा करण्यात आला। शाळेत धावत्या महिलेच्या रचनेमध्ये विद्यार्थ्यांनी बैठकीची व्यवस्था केलेली होती। याची अतिशय सुंदर दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। जळगाव जिल्हा महिला असोसिएशन, भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशन यांच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जळगावात एक महिला रात्र हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाला तृप्ती देसाई यांची उपस्थिती होती। यावेळी सर्व महिलांनी मिळून रात्री 12 वाजता शहरातील काव्यरत्नावली चौक ते शिवाजी महाराज संकुल पर्यंत हातात मशाल घेऊन रॅली काढली। खामगाव इथं खामगाव अकोला रोडवरील एका अनधिकृत डांबर प्लांटवर तहसीलदारांनी छापा मारून डांबरमध्ये मार्बल सदृश्य पावडरची भेसळ करताना काही जणांना रंगेहात पकडलंय। तहसीलदारांनी सदर प्लांटवरील सर्व साहित्य जप्त करून प्लांट सील केलाय। चंद्रपूर महापालिकेला नागरिकांच्या प्रतिक्रिया म्हणजे सिटीजन फीडबॅक या गटात देशातून 29वा पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार राज्यातून 3रा आहे। चंद्रपूर विदर्भातले प्रगतीकडे वाटचाल करणारे शहर असून 2 ऑक्टोबर 2014 ते 31 जानेवारी 2019 पर्यंत स्वच्छतेसह नागरिकांच्या प्रतिक्रिया हे अभियान राबवण्यात आलं। सातारा जिल्ह्यातल्या निसराळे गावामध्ये काल अनोख्या पद्धतीनं महिला दिन साजरा करण्यात आला। या गावातले सगळे कारभारी आपापल्या पत्नींसाठी स्वयंपाक करत होते आणि फक्त 1500 लोकसंख्या असलेल्या गावानं ग्रामपंचायतीमध्ये असा ठराव सुद्धा केलेला होता। हेल्मेट वापरण्याचे फायदे ठरवून देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षिका विनीता साहू याही बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। जागतिक महिला दिनानिमित्त नॅशनल ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीनं श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी हवाई सफर घडवण्यात आली। आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडर अप्पासाहेब धूस यांनी 1000 फुटांपेक्षा जास्त उंचावर ही हवाई सफर घडवून आणली।
माढा वेलफेअर फाउंडेशनच्या तरुणांनी माढा तालुक्यातल्या 250 मुलींना मोफत सायकलचं वाटप केलंय। महिला दिनाचं औचित्य साधून सायकल वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। पुढील टप्प्यामध्ये 3000 सायकलींची सायकल बँक सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। परभणी जिल्ह्यामध्ये वेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपापल्या नावलौकिक कमावणाऱ्या महिलांचा अंतर्गत परभणी जिल्हा परिषदेमध्ये सत्कार करण्यात आला। यावेळी मुलींचे शिक्षण, आहार आणि वय याविषयी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गडचिरोलीमध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांची तब्बल 8 किलोमीटरची 12,000 महिलांची मानवी साखळी तयार करण्यात आली। या रॅलीतून शांततेचा संदेश देण्यात आलाय। बेबी मडावी या आदिवासी तरुणीची माओवाद्यांनी गेल्या वर्षी हत्या केली होती, तिला श्रद्धांजली देऊन शांततेचा संदेश देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील अरक या गावी दरवर्षी सार्वजनिक स्वरूपामध्ये नारी शक्तीचा सन्मान केला जातो। इथल्या जगदेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सवावेळी गावातील सर्वधर्मीयांच्या लेकींना आमंत्रित करून त्यांचा योग्य सन्मान केला जातो। हा उपक्रम गतवर्षी काही वर्षांपासून ग्रामस्थ राबवत आहेत। यवतमाळ नगर परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी यांचे हस्ते समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 7 महिलांचा सत्कार करण्यात आला। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अलिबाग प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान केलाय। सुप्रिया नाईक, भारती मढवी, पूजा साठेलकर, मानसी कर्वे आणि सुरेखा पाटील या यंदाच्या मानकरी ठरल्या। वाशिम इथं महिला दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्स यांच्या वतीनं महिला वॉकेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शेकडो महिलांनी सहभाग घेतला। धावपळीच्या काळामध्ये चालणं हा व्यायाम करून प्रकृती योग्य राखण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। सांगलीतील 9 वर्षीय स्केटिंगपटू सई पेटकरने स्वच्छतेचा संदेश देत स्केटिंग करत सांगलीला प्रदक्षिणा घातल्या। यावेळी सईने पायात स्केटिंग घालून हातात संदेश फलक घेऊन 4 किलोमीटरपर्यंतचं अंतर पार केलंय। महिला दिनानिमित्त सईने हा प्रयोग केलाय। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत अमरावतीमध्ये बेटी बचाव ग्रुपच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शहरातील डॉक्टर असोसिएशन, विद्यार्थी संघटना, नर्स, वैद्यकीय विद्यार्थी अशा 160 संघटना रॅलीत सहभागी झाल्या होत्या। जागतिक महिला दिनानिमित्त नाशिकमधल्या ब्लिस ब्युटी या ब्युटी पार्लरनं एक अनोखी संकल्पना राबवली। हेअरकट करून जमा होणारे जे पैसे आहेत ते कॅन्सरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहेत। मोफत हेअरकट सुद्धा करण्यात आले। डॅशिंग म्हणून प्रसिद्ध असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी सूरज गुरव यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक कविता ऐकवली आहे। गतिमंद मुलांच्या शाळेत त्यांनी ही कविता ऐकवली तेव्हा त्यांच्यातल्या हळव्या बापाचं दर्शनही यावेळी झालं। कोल्हापूरमधून गुरव यांची चिपळूणमध्ये बदली झाली। एरवी कार्यालयीन कामकाजाच्या दबावात वावरणाऱ्या अमरावती जिल्हा परिषदेतील महिला बाल कल्याण विभागाच्या महिलांनी मनमुरादपणे जल्लोष साजरा केला। तसंच जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। महिलांनी डीजेच्या गाण्यावर तालही धरला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची फटकेबाजी पाहायला मिळाली। राजकीय सभांचं मैदान गाजवणारे भुजबळ क्रिकेटच्या मैदानात उतरले होते। भाषणात जशी फटकेबाजी छगन भुजबळ करतात तशीच फटकेबाजी क्रिकेटच्या मैदानातही त्यांनी केली। लासलगाव इंडोर स्टेडियमच्या लोकार्पण प्रसंगी छगन भुजबळांनी बॅट हातात घेतली।